मी भलतेच सोसायटीत आलो की काय? आले आले आले. अगं ए थांब थांब थांब, तू इथे काय करतेस? इथे काय करते म्हणजे? अरे म्हणजे या सोसायटीत तू काय करतेस? अहो ही आपलीच सोसायटी आहे. हा म्हणजे आपलीच आहे? काका तुम्ही हे पण विसरलात की आपली सोसायटी आहे ते? अगं तसं नाही ग, पण मी मगाशी भाजी आणायला गेलो ना तेव्हा इथे कोणीही नव्हतं, सामसूम होते सगळे. आणि आता परत आलो तर केवढी लगबग चालू आहे, सगळ्या बायका इकडे तिकडे, तो कॅमेरे घेऊन काय उभे आहेत, आणखीन कोण कोण काय बाहेरची माणसं. हा अहो काका ही आपलीच सोसायटी आहे आणि आता आपली सोसायटी फेमस होणार आहे. म्हणजे मी पण काय तुमच्याशी बोलत बसलीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकर तयार होऊन या, बघू आपल्याला सगळ्यांना फोटो काढायचे आहेत. अरे पण आपला फोटो काढण्याचा आणि सोसायटी फेमस होण्याचा काय संबंध आहे सांगशील का? तुम्ही एक काम करा काका, तुम्हाला जे पण काय विचारायचं ना तुम्ही त्यांना विचारा. हा ना, या माणसाला पण कुठेतरी बघितलं, कुठे बघितलं तेच आठवत नाही. जाऊ दे, हे आपलं घर नक्की दिसतंय. थोडं त्या बाजूला. हा बरोबर. अरे वा, काय छान फोटो आलाय ना. नाही हो, एवढं खास नाहीये. अहो छान आहे फोटो. अहो नीट बघा ना, मी ह्यात जरा जास्तच जाडी दिसते. अहो त्याला मी काही नाही करू शकत. असं कसं? तुम्ही ठरवलं ना की खूप काही करू शकता. आपण एक काम करूया, आपण अजून 2-3 पोज मध्ये फोटो काढूया. गुड्डी अगं ते म्हणतायत तर आता. तू गप ग मम्मी. अरे काय करतोयस? आपल्यासाठी नेहा महत्वाचे, तू टाइमपास करत काय बसलायस? अरे ही ऐकतच नाहीये, ही स्वतःला मिस्ट्री गर्ल समजते. मॅडम आम्ही आलोच. हा अहो पण मी अजून 2-3 पोज ठरवलेत, माझे फोटो कोण काढणार? अहो विश्वासच नाही असं का म्हणताय तुम्ही? खरं तर माझा सुद्धा विश्वास बसत नाही, पण मी तुम्हाला जे काही सांगते ना ते अगदी खरंच सांगते आहे. हो, उद्या तुम्ही न्यूज बघा, उद्या मी पण दिसणार आणि आमची पूर्ण सोसायटी सुद्धा दिसणार आहे. त्यांना हे पण सांगा की आमच्या सोसायटीमध्ये तळ मजल्यावर गेले 8 दिवस पाणी येत नाहीये म्हणून. हो हो सांगते. हा ऐकलं का? आमच्या सोसायटीच्या खालच्या मजल्यावर पाणी येत नाही. ओ बंडू काका, हे काय सांगायला सांगताय मला तुम्ही? अरे काय पण सांगायला सांगतो म्हणजे? तुम्हीच म्हणालात ना सोसायटी फेमस होणार आहे म्हणून, मग त्यांना हे पण कळलं पाहिजे ना आपले काय प्रॉब्लेम्स आहेत ते. अहो तुमचे एवढे टॅक्सेस मी पण भरतो, पाणी पट्टी पण मी तेवढीच भरतो, मग आमच्यावर अन्याय का? हो अन्याय होतोय तुमच्यावर तर सोसायटीच्या मीटिंग मध्ये सांगा ना. अरे त्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये बोलून बोलून थकलो मी आता, पण कोणी ऐकते का आमचं? तुम्ही वाटेल ते बोला तिकडे, पण मी त्या कॅमेरा समोर आपला पाणी प्रश्नच मांडणार आहे, लक्षात ठेवा. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. हा तुमचं जे जे काय चाललंय नखरे ना त्यालाच काही अर्थ नाहीये, उगाच आपलं काहीतरी. काय चाललंय तुझं? एकही वाक्य तू धडपणे बोलत नाहीयेस. माझ्या समोर तू इतकं चुकीचं बोलतोयस तर उद्या कॅमेरा समोर काय बोलणार आहेस? मी मराठीत बोलतो ना आई. अजिबात नाही, इंग्लिश मध्येच बोलायचंय. पण का? अरे काय म्हणजे, उद्या तुझी आत्या टीव्ही बघणार आहे, बघावं तेव्हा त्यांच्या मुलांचं इंग्लिशचं कौतुक चालू असतं. माझा मुलगा टीव्हीवरती इतका छान इंग्लिश बोलतो हे मी त्यांना दाखवून देणार आहे. आता तू काही बोलत बसू नको, चल सुरू कर. Hello everybody, my name is Ojas, Yashvardhan Chaudhary and me best friend. Cricket play together, brings me chocolate. He likes me a lot. He cares for us. He brings toys for us. He's a very good friend of me. Yay! काय रे बाबा, काय चाललंय एकेकाचं. द्या हा, घे. बाहेर काय चाललंय पाहिलत ना? हो तर तमाशा चाललाय सगळा. सगळे जण वेड लागल्यासारखे वागतायत. जत्रा भरली नुसती जत्रा. मला काही हे फार पटलेलं नाहीये. अगं पटलेलं तर मला सुद्धा नाहीये, पण आपण त्यांना सांगून त्यातलं कोणी ऐकणार आहे का? नेहाची काळजी वाटते हो, तिच्यामुळेच तर होतंय ना हे सगळं. आणि तिच्यासाठीच घडतंय, पण ते ह्यातल्या कोणाला कळेल तर ना.
तिला काय वाटतं याचा कुणी विचारच करत नाहीये. त्यांना काय करायचं ते करू दे, आपण आपल्याला काय करायचं ते करूया. आपण नेहाशी सुद्धा ओळख आहे असं दाखवाया नको, म्हणजे यश बद्दल बोलायचा प्रश्नच येत नाही. काय तुला काय वाटतं? पटतंय मला. आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं आणि गप्प राहायचं. बाकी नेहाचं आणि आपलं नशीब. यश अरे फोन उचल ना. यश फोन उचल यार पटकन. नेहा. हा बोल नेहा. मी काही बोलायला फोन नाही केलाय, अजून काही रिप्लाय नाही आलाय म्हणून तुम्हाला पुन्हा फोन केला. नाही नाही मी आता जस्ट तुला कॉल बॅक करणारच होतो, पण कधी? ते सगळे लोक माझ्या घरात शिरल्यानंतर मग? नाही काय झालं, मी यशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण म्हणजे अजून तुम्ही यश सरांना सांगितलं पण नाहीये हे? नेहा ऐकून तर घे, मी यशला सतत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. तो आता कॉन्फरन्स मध्ये. फक्त झालंय असं की आमचा कॉन्टॅक्ट होऊ नाही शकलाय. मी त्याला मेसेज करून ठेवलाय. ऐक ना, तू थोडी शांत हो, तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाही. आणि एकदा आमचं बोलणं झालं ना की समीर सर, मी तुम्हाला शेवटचं सांगते, जर माझ्याबद्दल चुकीचं बोललं का चुकीचं छापून आलं, ते काय बरं वाईट होईल ना, याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही असा. कोणाला मला सांगा, मी सोसायटीची सेक्रेटरी आहे ना, मी मला पण द्यायचं. मला साडी दाखवू दे. अगं नेहा, एकटीच काय आलीस तू? परी कुठे? जे काही बोलायचं ते तूच बोलणार आहेस ना? परी पण तर बोलणार असेलच ना. अगं परी लहान आहे ना, ती कशी बोलणार? अहो, आमचा ओजस बोलणार तर परी तर बोलणारच ना. तसंही परीचा तो खास फ्रेंड आहे. ते सर्व जाऊ दे. हा पण नेहा, एक सांग ना, तू काय बोलणार आहेस ते पहिले सांग मला, म्हणजे मग आम्ही पण ठरवू काय बोलायचंय ते. तुम्ही आता आहे ना तुमची चर्चा थांबवा, आधी आपण फोटो काढून घेऊया ना. अगं फोटो कसे काढायचे? की आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये ग्रुप फोटो काढतो तसाच काढायचा का अजून काही? हो काकू, तुमचे सोलो फोटो काढायला तुम्ही काय मिस्ट्री गाल आहात का? तुमच्या सगळ्यांचे ग्रुप फोटो काढण्यात येतील आणि ठराविक लोकांचे सोलो फोटो काढण्यात येतील, हो की नाही फोटोग्राफर? प्लीज तुम्ही सगळ्यांनी आधी शांत व्हा. तुम्ही तयार होऊन आलात त्यासाठी थँक्स. यापुढे जे काही करायचं आहे ते आम्हाला करू द्या. सगळ्यात आधी आम्ही तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न विचारणार आहोत. ते झालं की त्यानंतर मग फोटो सेशन होईल. अरे बापरे, तुम्ही मला प्रश्न पण विचारणार आहात? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्ही नक्की आधी काय विचारणार ना ते मला आधी सांगा. हा काळजी करू नका, आधी आम्ही नेहाजींना विचारू, मग तुमच्याकडे येऊ. हॅलो, मी स्नेहा कामत. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्हाला असं कळलंय की सुप्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी आणि तुमच्यामध्ये कोण आहे? हॅलो, सॉरी सर. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाच त्रास द्यायचा आमचा हेतू नव्हता. हो, कदाचित आम्हाला चुकीची माहिती मिळाली असावी. नाही सर, मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुमच्याकडे माफी मागतो.
नेहा मॅडम, आमच्याकडून तुम्हाला जो काही त्रास झालाय त्यासाठी सॉरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ, ही बातमी छापली जाणार नाही. आणि हो, फोटो सेशनचाही नाही होणार आता. अरे याला काय अर्थ आहे यार? मिस्ट्री गर्ल म्हणून माझा एक तरी फोटो काढा ना. तुम्ही फोटो काढणार म्हणून मी नवीन टी शर्ट घालून आलेले. अरे एक तरी फोटो काढा ना यार. हा नेहा, माझं आता यशशी बोलणं झालं. जे काही घडत होतं ते आत्ताच्या आत्ता थांबलेलं आहे. आता पुढे काहीही होणार नाही. तुझ्याविषयी कुठल्याही पेपरमध्ये कुठेही एकही बातमी येणार नाही, काही छापलं जाणार नाही किंवा काही बोललं जाणार नाही. जस्ट डोंट वरी, ओके? आणि नेहा, थोडा विश्वास ठेव यार प्लीज. या सगळ्या गोष्टींशी माझा आणि यशचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. आम्ही कुणाला पाठवलंही नव्हतं. आणि यशने या गोष्टीमध्ये लक्ष घातलंय. जेव्हा मी त्याला सांगितलं ना, तो स्वतः डिस्टर्ब झाला. पर्सनली मला सुद्धा या गोष्टी पटल्या नव्हत्या नेहा. आणि त्याला जेव्हा मी सांगितलं तो हॅलो 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 एकूणच हे प्रकरण न वाटतंय तेवढं सोपं नाहीये. यश, तुला आत्तापासूनच ऑल द बेस्ट. काय झालं ग? आजचं थोडक्यात निभावलं, पण उद्याचं काय? म्हणजे मला नाही वाटत हे सगळं इथेच संपेल. अगं, पण जे घडेल त्याला सामोरं तर जावंच लागेल ना. तेच नकोय. म्हणूनच मी एक निर्णय घेतला होता. फक्त तो निर्णय योग्य होता का नाही याचा विचार करत होते. पण मला कळलंय तो निर्णय योग्य आहे. परीने असं ताप घेणं मला परवडणार नाही. आज हे घडलं, उद्या अजून काही घडेल. आणि असं म्हणतात ना, आगीची खेळ खेळण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं. म्हणजे तुझ्या मनात नक्की काय आहे? काय करणार आहेस तू? तुम्हाला कळेलच. वा 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 वा, यशवर्धन चौधरी आज पहिल्यांदाच मुंबई ऑफिसमध्ये त्यांचा मुखवटा बाजूला ठेवून निघालेले आहेत. नाही तसं या रूपात त्यांना पाहिजे आम्हाला सवय आहे, पण मुद्दा हा की आज ते नेहा कामतचा सामना कसा करणार. यशवर्धन चौधरी, आम्हाला हे जाणून घेण्यात उत्सुकता आहे की तुम्ही आज नेहा कामतचा सामना कसा करणार. समीर जी, मैं आपको बताऊं, बहुत अच्छा सवाल पूछा, बहुत अच्छा सवाल. आणि उत्तर हे आहे की यशवर्धन चौधरीच्या बाबतीत आजपासून जे काही घडेल ते सगळं खरं खरं असेल.
कोणाशी खोटं बोलण्याची काही लपवण्याची काही गरज पडत नाही ते कुणाशी काय बोलायचं ते जाऊ द्या, तुम्ही नेहा कामतचा सामना कसा करणार हे आम्हाला जाणून घ्यायचं है। समीर जी, मैं दोबारा बताना चाहूंगा, आपने बहुत अच्छा सवाल पूछा, बहुत अच्छा सवाल। जवाब ये है कि एक्सक्यूज मी, ऐका तुम्ही उत्तर जरी टाळलेलं असलं तरी ही काही शेवटाची सुरुवात नाहीये, हा सुरुवातीचा शेवट आहे। मुळात हा सुरुवातीचा शेवट नसून शेवटाची सुरुवात। मला असं वाटतं की पाहण्याचा औत्सुक, मला असं वाटतं की पाहणं औत्सुक, आपण ऑफिसला जाऊया, पण नेहा कामतचा सामना तुम्ही कसं करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। RES आई काय लिहितेस तू? बाळा, मी ऑफिसचं काम करतेय. मग असं अर्धवट लिहून कागदाचा गोळा का करतेस? कारण ते नक्की काय लिहायचं ते मला सुचत नाही. तुझ्या ऑफिसचं काम आहे तर पेपरवर का करतेस? लॅपटॉपवर करायला पाहिजे ना. हो, पण हे जरा वेगळं काम आहे. आधी जेवढं सुचेल तेवढं कागदावर लिहिते आणि मग लॅपटॉपवर टाईप करेन. मग तुला काही सुचत नाही तर मला सांगायचं ना. हॅलो फ्रेंड. काय करतेस तू? तुला तर माहिती आहे, काही प्रॉब्लेम झाला तर मी फ्रेंडला फोन करणार. परी, मी तुला सांगितलंय, यश तुझा फ्रेंड नाहीये आणि यापुढे तू त्याला फोनही करायचा नाही. अगं पण आई, मी तुला सांगून झालंय परी, यापुढे जे काय करायचं ते तुला आणि मला करायचं. आपण एक टीम आहोत आणि आपल्यामध्ये तिसरं कोणीच नाही येणार. नेहा काकू, आते मी. हा आले. परी, अगं ओजस विचारत होता तुझ्याबद्दल. अगं बाई, हिचा चेहरा का असा पडलाय? तिला फ्रेंडला फोन करायचा होता, मी नाही म्हणाले. मी काय म्हणते, तुमच्या दोघांच्या वादात त्या बिचारीला का अडवतेस? काकू, मी फक्त तिला नाही थांबवते तर मी स्वतःला पण थांबवलंय. मी आज राजीनामा देणार आहे. काय? अगं काय बोलतेस तू? काकू प्लीज, माझा निर्णय झालाय आणि आता तो बदलणार नाही. परी, जा ओजेशी खेळायला जा तू. नेहा, अगं अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. नोकरी सोडून तू काय करणार आहेस? मला नाही माहित मी काय करणार आहे, पण त्यांनी फक्त माझा नाही तर तुम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलाय. सगळ्यांची खोटं बोललाय तो. काकू, मी त्याला माझा किती जवळचा मित्र मानत होते. माझ्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करत होते आणि त्यांनी काय केलं? त्यांनी त्याची ओळख पण लपवली. अगं पण त्याची काहीतरी कारण असतील ना. असतील त्याची कारण, आणि जर त्याच्यासाठी त्याची कारण महत्वाची आहे ना, तर माझ्यासाठी माझ्या भावना महत्वाच्या आहे. खूप जवळचा मित्र होता तो. ऑफिसमध्ये फक्त माझ्या बाजूला नाही बसायचा, तर माझ्या घरी येऊन माझ्या मुलीशी परीशी मैत्री केली होती त्यांनी. तुमच्यासाठी पण तो हक्काचा माणूस होता काकू. आणि एका क्षणात तो लांब गेला, अनोळखी झाला आपल्यासाठी. हा विश्वासघात नाहीये, आणि विश्वासघात हा विश्वासघात असतो. त्यात गरीब आणि श्रीमंत असं काही नसतं. विश्वासघातला काही कारणही नसतात. कळतंय मला, पटतंय सुद्धा. बरं हे बघ, तू आधी शांत हो. तू जे काय काम करत होतीस ना ते कर. मी परीला माझ्या घरी घेऊन जाते. हा,